शुभप्रभात मंडळी, पुन्हा आपलं स्वागत आहे मराठमोळा चॅनलमध्ये, राकेश नांदुरकर व्लॉगमध्ये. तर आज आहे दिनांक 31 ऑक्टोबर आणि सगळ्यांना शुभ दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण आहे ताबो मोनेस्ट्रीच्या आसपासच आम्ही काल स्टे घेतला होता. तर इकडे ताबो मोनेस्ट्रीमध्ये आपण जाऊ, त्याच्यानंतर मग काजाला जाऊ. एक सिंगल रस्ता आहे, त्याच्यात तिकडे पण लँडस्लाईड किंवा शूटिंग स्टोन वगैरे असतात, त्याच्यामुळे लवकर निघायचा प्रयत्न होता, पण शेवटी तो प्लॅन परत फसला आहे आणि आम्ही लेट झालेलो. आता वाजले 7:30. काल रात्रीचं टेम्परेचर बोलायला गेलं तर -1 डिग्री होता, -2पर्यंत गेलं होतं. पण झोप वगैरे मस्त जागली, कारण सकाळपासून कंटिन्यू ड्रायव्हिंग करत होतो. तर आजचा आपला उपक्रम आहे काजा पूर्ण बघायचं, हिक्कीम, कोमिक, लांगजा, त्याच्यानंतर ताबू मोनेस्ट्री, गुएन मोनेस्ट्री, आणि हे सगळं करत जेवढं आपल्याला सगळं खाली उतरता येईल तेवढं आपण उतरत जायचं आहे. सिंगल रस्ता काल रात्री कळून नाही आला, आज सकाळी कळायला आपल्याला की किती भयंकर रस्ता होता. ते काल शूट पण नाही केला आम्ही जास्त, कारण दाखवायला काहीच नव्हतं, अंधारामध्ये फक्त आपली हेडलाईट आणि सिंगल रस्ता दिसेल एवढंच होतं. तर आज कळेल की किती डेंजर रस्ता होता ते आणि किती भयानक दरी होती ते. तर चला आपण मोनेस्ट्री आणि काजा एक्सप्लोअर करायला निघूया. मी निघालो माझी बॅग घेऊन. ॲक्च्युली उशीर झाला, रूममध्ये असं पडलं राहिला ना, वेळ कसं निघून जातो कळत नाही. गाडी आपल्या तिकडे लावली आहे, बाहेर पण थंड आहे, बऱ्यापैकी थंड आहे. आतमध्ये कळून येत नाही, म्हणजे ऊन दिसते पण थंड आहे. आपली गाडी इकडे लावली, रात्री कळून नाही आलं. व्ह्यू बघा कशा समोर तो स्लोप आहे, असं वाटतं ते हे सगळे शूटिंग स्टोन, हवेने दगड पडला तर सगळं खाली जातात. आज दिवाळी असल्यामुळे दिवाळीचा अट्टार घातला आहे पूर्ण. अजून एक बाकीच आहे, तुम्हाला दाखवतो काय ते कसं सोडू शकतो, आपलं पारंपरिक आहे की नाही. तर हॅपी दिवाळी सगळ्यांना पुन्हा एकदा. गाडी आता कोल्ड स्टार्ट करायला ठेवून देतो, कारण थंडी भरपूर होती काल रात्रभर. तर ऑइल सगळं सर्क्युलेट झालं पाहिजे. वी आर एंटरिंग टू ताबो मोनेस्ट्री. वा, बस स्टँड ताबो, हे बस स्टँड आहे इकडचं. झाडं काय मस्त आहेत ना इकडची, मस्त वाटतं. आपण एंट्री केली आता मोनेस्ट्रीमध्ये. किती सुटसुटी क्लीन मस्त बनवली, तर बसायला सुद्धा जागा केली आहे. इथे प्रॉपर त्यांनी ब्रिक्स लावलेले आहेत, वुडन स्ट्रक्चर, सगळं डोंगरांच्या मध्ये. अजून चालू आहे का ना माहिती नाही, बघावं लागेल. चल के जा सकते या गाड़ी लेके जाना है? चल के जा, तो कदम आगे यहाँ से जाना है? हाँ, अंदर जो शीशा लगाओ ना, हाँ उसके अंदर गेट है, जा सकते ना? हाँ जी, बार बार घूम लो अंदर तो अभी ठीक है 9 बजे खुलेगा। 9 बजे खुलेगा, ठीक है सर. वो मान हां, इथे लिहिले ओल्ड मोनेस्ट्री म्हणून. बघा तेच न्यू मोनेस्ट्री आहे. आणि ते ओल्ड मोनेस्ट्री, तर ओल्ड मोनेस्ट्रीला जाऊ आपण. ओल्ड मोनेस्ट्री इकडे आहे, आपल्याला इकडे जायचं आहे. ओल्ड मोनेस्ट्री इकडे. तुम्ही पण कधी इकडे आले तर लक्षात ठेवा, 2 मोनेस्ट्री आहेत, एक न्यू आणि ओल्ड. तर ही न्यू आहे, मुख्यमंत्र्यांनी इकडे उद्घाटन केलं होतं, आणि इकडे ओल्ड आहे. आता बंद आहे म्हणाले, 9 वाजता चालू होणार. हां, हे बघा ही मोनेस्ट्री, बाहेरूनच बघावं लागेल. बंद है अभी ना, जा सकते हैं? कोई नहीं था, बाहर से तो देख सकते ना. ओके, देखो इथं टायमिंग दिला त्यांनी, ताबो मोनेस्ट्री ओपनिंग टायमिंग. हे बघा हिस्ट्री, बघा हिस्ट्री. ताबो मोनेस्ट्री गेलेलं तर ताबो स्पिटी डिस्ट्रिक्ट लाहोल स्पिटी, 2280 मीटर्स, म्हणजे जवळजवळ 10,000 फूटवरती आपण. मोनेस्ट्री वॉज फाउंडेड इन 996 AD बाय किंग ऑफ विच किंगडम ऑफ द वेस्टर्न तिबेट.
This is the oldest continuously functioning Buddhist monument in India along Himalaya at its origin decoration. चला जाऊ शकतो जाऊ शकतो. तर आपण जाऊया आतमध्ये इकडून. घंटा आता वाजूया नको कारण बंद आहे मोनास्ट्री. तर वा पूर्ण सारवलेलं आहे, खूप छान. पूर्ण वुडन गेलेलं आहे. हे बघ इकडनं एंट्री असेल मेन, पण बंद आहे सध्या. बाहेरूनच बघायचं म्हणाले ते. लास्ट टेम्पल ऑफ द्रमतांग. तेव्हा सांगितलं पण इथे कॅमेरा अलाउड नाही आहे. तसे आपल्याला आता दर्शन नाही घेता येणार कारण लॉक लावलेला आहे इथे. आपण थोडं लवकर आलो 9 वाजता, पण आपल्याला तेवढा वेळ नाही. आज आपल्याला खूप टार्गेट आहे, त्याच्यामुळे आज निघावंच लागेल आपल्याला. तर आपण निघू पुढे. तुम्हाला मोनेस्ट्री दाखवायची होती, ताबो मोनेस्ट्री. तर ही ओल्ड मोनेस्ट्री आहे, खूप 1996 AD. आणि यांनी ते प्रिझर्व करून ठेवलेलं आहे. तसंच ओल्ड स्ट्रक्चर थोडंफार तर हे केलंच असेल. हे 2 माळे इकडे केलेले आहेत. त्या काळामध्ये 2 माळे करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आता हे लेप करतात आहे जिथे जिथे डॅमेज आहे किंवा सुशोभीकरणासाठी. आणि ते सगळे त्यांचे धर्मगुरू सगळे इकडे राहतात, प्रेयर करतात, एकत्र शिक्षण देतात. म्हणजे शांती स्तूपा सारवलेले हे प्रॉपर. आपण याला प्रदक्षिणा करू. तिकडे पण वरती काहीतरी आहे, छान वाटतंय. म्हणजे कुठलाही धर्म असो, ज्या त्यांच्या आपण धर्मगुरू किंवा देवाच्या ठिकाणी गेलं की शांतता मिळते आणि इथे प्रेयर कंटिन्यू चालू असतात. त्याच्यामुळे एक वेगळेच व्हायब्रेशन्स असतात. तर तुम्ही सुद्धा या, कारण व्हिडिओमध्ये किंवा गुगलवरती सर्च करून ती मजा नाही आहे की जी इकडे प्रत्यक्षात येऊन बघण्यामध्ये. हे आम्ही बघतोय आता. ते सगळे मॉन्क इथेच राहतात आणि आता ते प्रेयर्सला येतील. एकदम वेगळंच असं वाटतं, कुठल्या वेगळ्याच भागामध्ये आलो आहे आपण. म्हणजे वाटतच नाही की भारतामधलं आहे. हे बघा, भारतामध्ये नाही म्हणजे मला असं म्हणायचं की जसं मिडल ईस्ट वगैरे त्या भागातलं. वा, कोणीच नाही, फक्त आम्हीच आहे. मैत्रेय टेम्पल. मैत्र म्हणजे मैत्रेय बुद्ध त्यांचं मंदिर आहे इकडे. थोड्याने येतील सगळे आणि कदाचित आम्हाला ओरडतील तुम्ही आतमध्ये कसे आले. पण ठीक आहे, तोपर्यंत बघून तरी घेऊ आपण. जोपर्यंत चुकीचं नाही करत तोपर्यंत आपण काय काय करू शकतो. हवा भरपूर आहे, तुम्हाला कदाचित माझा आवाज क्लिअर ऐकायला येत नसेल. हे बघा, खूप छान वाटतं इकडे. तर एवढं बघून आम्ही पुढे आपल्या काजाच्या दिशेने वळतो आणि तिकडे काय आहे ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर चलूया आपण आपल्या काजाच्या दिशेने.
कार तिकडे लावली आहे आपण आणि आपण पोचलो आहे स्पिटीमधील मूनलँडमध्ये. हे जगा तुम्ही स्ट्रक्चर बघू शकतात ना, नॅचरल स्ट्रक्चर आहे ते सगळे, रेतीचे, वाळूचे, दगडांचे मिळून. हे बघा, प्रॉपर मूनलँड. हां, त्याच्यानंतर मी इथे स्पिटी रिवर तिकडे सुद्धा जाऊ आपण. किती मस्त वाटतं बघा. म्हणजे असं झालं, ऊन पण मस्त कडक आहे ॲक्च्युली लागते आणि थंड हवा पण आहे, दोन्ही मिक्स आहे. काजाच्याच रोडला होतो, तर आपल्याला पहिले लागले धनकर गुंफा म्हणजे मोनेस्ट्री. तर आपण आता पहिले तिकडे व्हिजिट करू आणि मग परत खाली उतरून काजाला जाऊ. हे पण आपल्या लिस्टमध्ये होतं. धनकर मोनेस्ट्रीला जायचा रस्ता वगैरे कसा पूर्ण हे झिगझॅग आहे रस्ता. रस्ता खूपच ऑफरोड होता आपल्याला इथपर्यंत येईपर्यंत आणि पूर्ण पिन रोड होता, पूर्ण घाटी होती. म्हणजे पहिला गेअरवरच चढावं लागत होती आणि खूप नॅरो होता. एकाच वेळेला जर का दोन्ही गाड्या उतरत असेल तर थोडा प्रॉब्लेम झाला असतं. तेव्हा आपण जवळपास पोचलोच आहे आता. आपण पोचलो धनकर मोनेस्ट्री. गाडी आपण इकडे लावली पार्किंगला आणि ओल्ड मोनेस्ट्री, न्यू मोनेस्ट्री आता सगळ्याच ठिकाणी तसंच आहे. आणि इथे थोडं ऑक्सिजनचा थोडासा त्रास होतो, एवढा नाही. आपण जवळजवळ 12,000 फूटच्या आसपास असू. हां, जी समोर आहे ती आहे ओल्ड मोनेस्ट्री. तिथपर्यंत चालत जायला तिकडे गाड्या पण जातात आहे, पण रस्ता दिसला नाही मला. ही न्यू मोनेस्ट्री आहे. बघू गाड्या कशा जातात विचारून घेतो मी एकदा. ओल्ड मोनेस्ट्री तिकडे गाड्या दिसतात काही आणि हा इकडे एक रस्ता आहे, बहुतेक इकडनंच कुठून तरी जात असेल. बघून घेतो. आपण इकडनं आलो. हा रस्ता बघा, इकडनं दाखवतो मी. समोर माउंटन्स खूप सुंदर आहे. इकडे आल्यानंतर तुम्ही निसर्गाच्या प्रेमात तर पडलेच पाहिजे. प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट आहे. जसं लेहमध्ये जो एक निसर्गाचे माउंटन्स आहेत आणि इकडे जे आहेत त्याच्यामध्ये आपण निसर्गामध्ये ॲक्च्युली वाहून जातो, त्याच्या प्रेमात पडतो. ते लेहचा जो निसर्ग आहे त्याच्या प्रेमात पडायचे रिझन्स वेगळे आहेत आणि इकडचे वेगळे आहेत. नेक्स्ट लेवल बघा. बस मग पायथ्याला पोचतोच आहे. सुरुवातीचा पॅच होता. नाश्ता नाही केला आपण अजून. मध्ये कुठेतरी चहा नाश्ता वगैरे करायचा पण विचार आहे. आणि वाजलेले आहेत 11:30. आज काय खरं नाही. वाटतं काजालाच राहावं लागतं की काय, पण असं नाही करायचं कारण आमच्याकडे नंतर उरतील फक्त 3च दिवस. बघू आलो ते तरी फिरू. स्ट्रेसमध्ये जिकडे पोहोचलं तर ते पण फिरायचं, एन्जॉयमेंट होणार नाही. फक्त धावण्याच्याच दृष्टीने राहणार आहे ते. जायचं पण आपण आलोय तर बघायला तर पाहिजेच. तर चला आपण जाऊ चिचम ब्रिज.
गाडी आपण सरळ लावली आहे समोर. थोडं लंच करू आता डायरेक्ट ब्रेकफास्टपेक्षा. वेळ पण तसं झालेला आहे. गाडी ते हिलमध्ये थोडंसं लवकर गरम होते, तर तिला पण जरासा रेस्ट पाहिजे. कॉमिक हिक्कीम हे सगळं करायचं आहे. चिचम बीच. आता तर सध्या काजालाच पोचलो आहे आपण. काजाला तर पोचल्यानंतर इकडे ऑप्शन भरपूर आहे. समोरच पेट्रोल पंप आहे. एवढ्या हॉटेल्सचे बोर्ड आहेत, पण एक पण हॉटेल चालू नाही आहे. सगळ्यांना लॉक लागलेला आहे. मग तेच कळत नाही का. मील्स अँड मेमोरीज आर मेड हिअर. ॲग्री, बट लेट द रेस्टॉरंट ओपन. इथे पण आहे. हे तर कुठे गेले. लोक इकडे आलेत काय लोक. वा, रोड किती मस्त सुंदर आहे बघा. जिथे जा तिकडे सगळं चांगलं आहे. प्रॉपर स्पीडीमध्ये आलो आपण काजामध्ये. जे आपण रेस्टॉरंटला जाऊ तिकडे सगळ्याच ठिकाणी बंद आहे. आणि एका ठिकाणी विचारलं तर बोलतात टाईम लागेगा. म्हणजे त्यांची अजून सुरुवातच नाही आहे काय. मग तो पीठ मळणार, भाजी कट करणार, असं नाही पाहिजे ना. ॲटलिस्ट रेडी पाहिजे. दुपारची वेळ आहे. 5th टाईम आहे आपण इकडे डिझेल भरतोय. आणि इकडे रेट आहे 91.6. थोडा बाकीपेक्षा इथे 2-3 रुपयांनी जास्त आहे. कमी होता मागे 87नी आपण भरला होता. हा मुंबईचाच रेट आहे. MP मध्ये 92 होता. त्याच्यानंतर मी तर 91. आणि इथे बनतं पण, कारण ट्रान्सपोर्ट खूपच लांब आहे, रिमोट एरियामध्ये. त्यांचा ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतोच. तर गाडीमध्ये डिझेल भरू. अजून पण आपलं तळ्यात मळ्यात आहे. म्हणजे मनालीला जायचं का इथेच एक्सप्लोर करून परत त्याच रूटनी शिमलाला जायचं. तर इथे पेट्रोल पंपमध्ये आपण डिझेल भरताना आपल्याला पुण्याची मराठमोळी मुलगी भेटलेली आहे. नाव नाही विचारलं, आज तिलाच विचार. ती एक्सप्लोर करते एकटीच आणि सोलो ट्रॅव्हल करते. तर तिचा एक्सपिरियन्स आपण ऐकूया. हाय, तुझं नाव काय? माझं नाव गौरी आहे. गौरी. ओके. राहणार पुणा मुक्काम? सॉरी, पुणेच आधीपासूनच? हो, आधीपासून पुण्यातच आहे. आता अच्छा. मी गुरगावला जॉब करते. गुड. आणि सुट्टी काढूनही सोलो राईड करते सगळी. आणि काल हरवली होती बोलते. आता आज पूर्ण काजा वगैरे फिरणार आणि मग इकडे स्टे करून मग परत टुवर्ड शिमला का मनाली जाणार आहे? नाही, अजून वेळ आहे. वेळ आहे. I'll go to ताबो, पिन व्हॅली. अच्छा, ते बाकी आहे. आमचं झालं होतं ताबो वगैरे म्हणून. मग तू आली कुठून? शिमलावरून का मनालीवरून? रस्ता कसा आहे? चांगलं आहे. आय मीन मध्ये मध्ये ते काहीतरी चालू पॅचेस असतं. आहेत. हां. पण ऑफ रोड जास्त आहे ना? हो, सॉर्ट ऑफ. लाईक 7-8 तास लागतो. पण हा जो रोड आहे असाच रोड आहे का? इकडचं रोडला नाही. अच्छा, हां, तू गेलीच आहे ना तिकडे. करेक्ट. हां, तुझं तर सुरुवात झाली. आमचं तर आता एंड व्हायला आलं. आम्ही फिरलो बहुतेक. आम्ही चिटकल वगैरे तिकडे पण गेलो होतो. तर ऑल द बेस्ट तुझ्या जर्नीसाठी. चांगले चांगले एक्सपिरियन्स घेऊन घरी जा. आणि हॅप्पी दिवाळी. बाय बाय बाय. तर हॉटेलमध्ये आलो आम्ही. मस्त, खूप छान इंटेरियर केलेलं आहे यांनी. हे बघा, तुम्हाला पूर्ण हॉटेल दाखवतो. यांनी जे लोकल ड्रेसेस आहेत सीजनल, त्याप्रमाणे इथे पण डेकोरेट केलेलं आहे. हे त्यांचे लोकल डिशेस. लेमन कोकोनट स्लाइस, डेट अँड ड्रायफ्रूट स्लाइस. ठीक आहे. त्याप्रमाणे इथे काहीतरी डिटेल्स पण लिहिलेत त्यांनी. खूप छान, मस्त बनवलं आहे. बसायला पण त्यांनी मस्त टेबल्स वगैरे छान ठेवलेले आहेत. यांचं किचन, लायब्ररी, जगा तुम्हाला इथे बसून आरामात कॅफे टाईप, म्हणजे कॉफी पिता पिता जरी, स्नॅक्स खाता खाता जरी तुम्हाला काय रीड करायचे असेल बुक्स, तरी पण इथे ठेवा फॅसिलिटीज आहे. हे तर तुम्हाला माहितीच असेल, याचे बिया असतात आतमध्ये. याच्या बिया पडून मग नंतर अजून एक परत झाड होतं. छान बनवलं आहे. सिम्बा, याचं एक डॉगी आहे सिम्बा. हीटर पण होतं लावलं. हां, वॉझिल्स पण आहेत इथे. वॉझिल सिटी बोलतात. हाँ, कार्ड भी दे दो. खूप छान डेकोरेट केलं आहे. ओल्ड फर्निचर.
खूप छान वाटतं अशा ठिकाणी आलं की. आणि बरं झालं आम्ही आतमधल्या साईडला आलो, तर हे एक हिडन जेम आम्हाला बघायला मिळालं. पॉझेस बघून खूप छान वाटलं. म्हणजे पहिल्यांदा आयुष्यामध्ये असं लाखो करोडो वर्ष जुनं मी असं स्क्रप्चर्स बघतो. हे बघा पुन्हा एकदा दाखवतो. हे तुम्हाला माहिती आहे का, वर्ल्ड्स हायेस्ट हँड ड्रायर. इकडे सगळं हायेस्टच आहे वर्ल्डमधलं, त्याच्यापैकी वर्ल्ड्स हायेस्ट हँड ड्रायर. म्हणजे हे पण हँड ड्रायर पण हायेस्ट असेल वर्ल्डमध्ये, हे नव्हतं मला माहिती. आणि असं कोणी युक्ती पण लावत असेल. म्हणजे एक तुम्ही हँड वॉश करायला आलो होतो जेवणासाठी, तर तेव्हा हे अचानक लक्ष गेलं. म्हणजे असं सुद्धा लिहिलेलं आहे इकडे. चला हे पण आपल्याला एक अनुभव घेता आला. मजा आली. अजून पण इकडे आतमध्ये इथे पेंटिंग आहे बघा, छान पेंटिंग आहे. वा, ही मोनॅस्टी की मोनॅस्टी, इथे सुद्धा पेंटिंग काढले. पेंटिंग्स आहेत सगळे आणि फोटोज आहेत, रेअर फोटोज आहेत जे सीझनल फ्रूट्स किंवा सीझनल फ्लावर्स येतात त्यांच्याबद्दल इकडे माहिती दिलेली आहे. मेडिसिन प्लांट्स, फॉझिल है ना, बिओल्स, खूप रेअर गोष्टी सगळ्या इकडे आहेत. छान वाटतंय हे सगळं एक्सपिरियन्स करायला. मेन म्हणजे इथे बघा पेट फ्री आहे. म्हणजे इथे ते रोमिंग अराउंड आपल्या आसपास असतात नेहमी. खूप छान डेकोरेट केलं बघायचं. बाकी झाड वगैरे आम्ही ज्या हॉटेलमध्ये आता आहे म्हणजे रेस्टॉरंटमध्ये आम्ही आमच्यासाठी जे लंच मागवलं तर तेव्हा काही पुस्तक चाळता चाळता एक माझ्या हातामध्ये लागलं. ठीक आहे, त्याचं नाव आहे द सोलिव्हॅगनी. ठीक आहे, सोलिव्हॅगनी. याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो काय ते. तर आपल्यासोबत आहेत जे या हॉटेलचे जे मॅनेजर किंवा ओनर आहेत करणवीर म्हणून. त्यांनी ज्या ज्या कंट्रीमध्ये जाऊन आलेले आहेत त्यांचा एक्सपिरियन्स अनुभव त्यांचा तो तिकडे थोडक्यामध्ये शेअर केलेला आहे. आणि मी असं शेअर बघत होतो, मला वाटलं अजून कोण फॉरेनर्स वगैरे किंवा अजून कोणतरी असेल, पण आपले भारतीय एवढे कंट्री फिरतात आणि त्यांनी त्यांचा शेअर केलेला अनुभव हे खूप छान आयडिया. मी आज पहिले तुम्हाला त्यांचं शेअर केलेलं एक बुकलेट आहे ते तुम्हाला आधी दाखवतो कसं आहे ते, आणि त्याच्यानंतर मग त्यांच्याशी मी भेट देतो. हे बघा बरोबर. त्याच्यानंतर मग वॉट इफ यू ट्रॅव्हल शेप युअर अंडरस्टँडिंग ऑफ द वर्ल्ड मॅप. मंगोलिया, ते मंगोलियाला गेलेले आहेत. त्याच्यानंतर बोलिव्हिया, ॲमेझॉनचे खोरे पाहिलेले आहेत त्यांनी. इथिओपियाला गेलेले आहेत, कोलंबियाला गेलेले आहेत. हे त्यांचे फोटोज वगैरे त्यांनी स्वतःच गेलेले आहेत. त्याच्यानंतर मग टर्की, फिलिपिन्स, नॉर्थ कोरिया, कुबा. त्याच्यानंतर मग घाना आणि बर्किना फासो. हे खूप रेअर जागा आहेत की ज्या आपल्याला माहितीसुद्धा नाही आहेत. त्याच्यानंतर इराण, सौदी अरेबिया. ठीक आहे, सुदानला जायला तर मोस्टली सगळे घाबरतात. आणि त्यांनी एक एंडिंग नोट दिलेली आहे त्यांच्यासोबतची, तर त्यांना आपण भेटूया. तर आपल्यासोबत आहे करणवीरची मी तुम्हाला भेटवतो. तर हे आहेत करणवीर आपल्यासोबत. हाय करणवीर सर, मैंने आपका बुकलेट देखा और आप बहुत सारे कंट्री में जाके आए. हाँ जी. मोस्टली सूडान, इथियोपिया ये साइड में. तो आपको क्या इंस्पायर किया कि आप वहाँ पे जाए और अपना एक्सपीरियंस लिखे ऐसा? मेरे को घूमने का जेन्युइनली घूमने का शौक है जी. क्या बात है. कल्चर, हिस्ट्री जी, ट्रैवल, एंथ्रोपोलॉजी के रिलेटेड इन चीज़ों का इंटरेस्ट है, किताबों पढ़ने का. अच्छा. तो फिर क्यूरियोसिटी था तो हर एक साल देखा मैंने आप यहाँ पे भी बहुत सारी किताबें हैं. हाँ जी. आपने रखी है बहुत अच्छी अच्छी किताबें, वो रेयर किताबें हैं और वो भी. पढ़ने का शौक है जी. क्या बात पढ़ने है. का शौक. पढ़ने से कंट्री सबसे ज्यादा अच्छी लगी मतलब अब तक जितना भी आप घूमे? ईरान और सूडान और सूडान. बोलिविया. ओहो, क्या बात है. हाँ जी. बहुत अच्छा लगा सर आपसे Thank you मिलके. जी. थैंक यू सो मच सर. Thank you.
सुदान सेफ था. बिल्कुल सेफ है जी. अभी चलो. आमची ऑर्डर आलेली आहे बैगन भरता रोटी. हे बघा, चला ताव मारू आणि पुढे जाऊ. तर बघा हे होतं ते डेझर हॉटेल रेस्टॉरंट या रस्त्यावरती. या तुम्ही इथे नक्की. तर ह्या ज्या पठारावर आपण पोचलो आहे, काजावरून निघालो तर इथे लांगजाला आलो आहे आपण. जवळजवळ असतील 11 ते 12 किलोमीटर लांगजा खालून. ते बघा लांगजाचा बोर्ड. हे आहे लांगजा गाव आणि हेच ते गाव जिकडे फॉसिल सापडले होते आणि सापडतात. पण आता या भागात तर काय मिळणार नाही, पण इथे होमस्टे वगैरे आहेत, लोक राहतात. आणि जर आम्ही काही जणांना विचारलं तर ते बोलले की आता थोडं दुर्मिळच आहे, मिळणार, तर लोक राहतात आणि शोधतात लांब लांब जाऊन. तर हे आहे लांगजा. हे गाव तुम्हाला दाखवायचं होतं. समोर बघा एक मस्त माउंटेन आहे. इकडनं आपल्याला कॉमिक आहे 10 किलोमीटर. तर कॉमिकच्या दिशेने आपण जाऊया. हे लांगजा तुम्हाला दाखवायचं होतं की जिथे फॉसिल्स सापडले होते आहेत. काही लोकांना अजूनही सापडतात असं बोलतात. तर आपण काय शोधणार नाही, आपण आता निघणार आहे. आपण गौतम बुद्धाची स्टॅच्यू बघायला आलो इकडे. इथे गाडी आणली की गाडीचे चार्जेस नाही घेत, पण पर पर्सन 30 रुपीज घेतात. तिथे गाडी सगळ्यांनी पार्क केले आणि असंच गोल फिरून तिकडनं एक्झिट करायचं आहे. आपलं जायचं आहे तिकडे. तर मी फॉसिल आणि हे घेतलेत कारण हे इथेच आवडतात आणि इकडेच मिळतात. तर मग आल्यानंतर इकडे आठवण असायला पाहिजे. हे बघा इकडे लोकल्स इकडे विकायला आहेत. हे छान होतं रे स्पीटीवाली ऑरेंज. हे घेणार. आपण समोरून जाऊ आता. आपल्याला खालून जे दिसत होते त्या रोडनी ते इकडे. हे आहे गाव त्याच्यामध्ये राहतात. तर मित्र थोडा दम लागलाय कारण खूप लांब गाडी लावली पार्किंग. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. हे सगळं पार्किंग दिसतात, गाड्या लागल्यात. ते का लागलेत? कॉमिकमध्ये फेस्टिवल आहे. तर कॉमिकमध्ये फेस्टिवल असल्यामुळे सगळ्या गाड्या आल्या आहेत आणि सगळ्या गाड्या आल्यामुळे आपल्याला गाडी लांब लावावं लागते. हे बघा ते वेशभूषा चालू आहे आणि गर्दी एवढी आहे. हे बघा खूप गर्दी आहे. तर बघू आपण फेस्टिवल तर बघायला मिळत आहे. फेस्टिवल हां आपण जवळ जाऊ, थोडं लांब आहे. इकडनं जाऊ. ते बघ तिकडे चाललंय फेस्टिवल. हॅलो हॅलो. बघा सगळे सुटलेत पण आम्ही आलो आणि संपलो. पण ते होळीसारखं काहीतरी केलंय. हे सगळ्या गाड्या आहेत आता सगळं बसतील आणि पळतील आपापल्या गावामध्ये. कारण इकडे अंधार लवकर पडतो आणि आता ट्रॅफिक पण होऊन जाईल म्हणून सगळे पळतात. तर आपण त्या जागेवर जाऊ जिकडे त्यांचं फेस्टिवल चालू होतं. याचं फॉर्च्युनेट की आपल्याला बघायला मिळालं. इथे फेस्टिवल होतं यांचं आणि काही लोक वरतून बघत होते. इथे त्यांनी काय जाळलं आहे आपल्याला काय परंपरा माहिती नाही, तर आपण तिकडे लांबूनच बघितलेलं बरं. तर आता आपण जाऊ आपला दिशेने. हे बघा सगळे रिटर्न चाललं आहे. सो येस वी आर सो फॉर्च्युनेट की आपल्याला बघायला मिळालं आहे इकडचं फेस्टिवल.
छान वाटतं आणि क्लायमेटबद्दल सांगायला गेलं ना, मिक्स क्लायमेट आहे. म्हणजे हवा एकदम प्लीजंट थंड आहे, पण जी ऊन आहे ना भयंकर. म्हणजे आपल्याकडे जसं 40 डिग्रीमध्ये जे टेम्परेचर आपल्याला त्रास देतं ना, तितकं गरम क्लायमेट इकडे. पुढे दर्शन घेऊ आपण मोनेस्ट्रीचं. विचारलं आतमध्ये जाऊ शकतो का नाही ते, तर ते म्हणे जाऊ शकतो म्हणून. बघूया, ही परंपरा आपण, प्राचीन परंपरा आपल्याला बघायला मिळाली पाहिजे. अच्छा, तर आपण जिकडे आलो आहे ते आहे कॉमिक. याच्यामध्ये लिहिलेलं बघा, द वर्ल्ड हायेस्ट विलेज कनेक्टेड बाय मोटरेबल रोड. ओके, विलेज ॲटिट्यूड 4587, म्हणजे जवळपास आपण 13,000 फूट वरती आहे. आणि हा ओल्ड बोर्ड आहे. ठीक आहे, हायेस्ट विलेज इन द वर्ल्ड कनेक्टेड विथ द मोटरेबल रोड. ओके, तर हा ओल्ड बोर्ड आहे आणि हा न्यू बोर्ड आहे. तर त्याच प्रकारे आपलं कॉमिकसुद्धा घडलेलं आहे इकडे. आणि आपण जातो आता हिक्कीमकडे. आपण तिकडून आलो, रस्ता खूपच ऑफ रोड होता. इथे लावली आपण गाडी आणि आता आपण जाऊ हिक्कीम, वर्ल्ड्स हायेस्ट पोस्ट ऑफिस, जगातील सगळ्यात उंच पोस्ट ऑफिस इकडे. तर पहिले आपण पोस्ट कार्ड विकत घेऊ आणि आपण ज्यांना पण आपल्याला आपण संदेश द्यायचा आहे किंवा लेटर द्यायचं आहे, त्यांचं नाव, ॲड्रेस आणि आपला मॅसेज त्याच्यामध्ये टाकून इथे ते टाकू शकतात. एक आठवण राहील की वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसमधून आपण पाठवलं होतं, पण 1-1.5 महिना लागतो असं ऐकलं आहे मी. बघू. इथेच मिळतं पोस्ट. मिळालं ते, पण हे एकत्रच आहे. हां, चालेल. सोव्हिनियर्स कोण आहे तिकडे पोस्ट हे घेणार होतं हे घ्यायचं मला. मी 2 चॉईस केलेत, एक हे आणि हे हे आईला पाठवेल आणि एक रावीला. I don't know how much they charge. Do you know how much they charge? I think it's 40 including the stamp. 40. Yeah, 30 for the card, but 40 including the stamp. Okay, got it. तरी पहिलं कार्ड आहे माझ्या पॅरेंट्ससाठी, त्यांच्यासाठी मेसेज लिहितो मी पहिले आणि मग रावीसाठी. ठीक आहे. हे दोन्ही लेटर लिहिलेत मी. वहाँ पे बक्सा भी नहीं है. आणि आताच कळलं की हे नवीन बांधलं आणि जुनं पोस्ट ऑफिस दुसरीकडे आहे. तर ते दुसरीकडे पण तिकडे जायला थोडंसं कठीण आणि जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे तर हे आता इकडे. तर आपले पोस्ट
वेळेत आता याला तिकीट लागतील आणि जातील. माझे लेटर मी दिलेत प्रवीणकडे, हँडओव्हर केलेत. त्याला तिकीट लागणार आहे, ते तिकीट संपले त्यांच्याकडे. ते म्हणाले की उद्या आम्ही रक्कम पाठवतो. नॉट शुअर ते पाठवणार का नाही, पण आता आपण जाऊ पोस्ट ऑफिसवर, इथे टाकतील. हे आहे पोस्ट ऑफिस. दिवाळीमुळे पोस्ट ऑफिस बंद आहे. इथे आतमध्ये असतात ते स्टॅम्प वगैरे लावून मग पाठवतात. हो गया सो हिअर वी आर प्रोसिडिंग टू कोंझुम पास. ॲक्च्युली आपल्या प्लॅनमध्ये नव्हतं की आपण मनाली थ्रू जाणार. सगळं आधीपासून जे ठरवलं होतं ते सगळं शिमला रिटर्न होतं. रोड मस्त आहे. आता इकडनं लोसर दाखवते आपल्याला 53, तरी 1 hour 41 minutes. रिझन नाही माहिती का, कदाचित पुढे हिली एरिया असेल आणि त्याच्यामुळे कदाचित होऊ शकतं. पण जिथपर्यंत गाडी आपल्याला आज खेचता येईल तेवढं खेचू, म्हणजे उद्या सकाळी लवकर उठून आपण कोंझुम पास क्रॉस करू शकतो. कारण मॅपमध्ये जर का तुम्हाला, म्हणजे असं आम्हाला एका दुकानदाराने सांगितलं हॉटेलमध्ये की जर का तुम्हाला मॅपमध्ये 4.5-5 तास दाखवत आहेत तर तुम्हाला 9 तास लागतील. खूप जरी एफर्ट्स घेतले तर, नाहीतर मग 10 hours मनालीपर्यंत. ठीक आहे, तर आपण 10 hours पकडूनच चालू. समजा उद्या आपण 7ला जर चालू केली तर आपण 3 मनाली पोहोचतो कंटिन्यू चालवली तर. अदरवाईज संध्याकाळचे 5 पकडा. मग मनाली ते पुढे आपण कुलूपर्यंत जरी गाडी नेली तरी आपल्याला परवा थोडंसं कम्फर्टेबल मिळेल. तर हा आहे आपला लोसरचा रोड. एक्स्ट्रा बॅग पण जेवायला मिळेल. हां, दाल चावल बनवून देईल बोलला. दाल चावल, दुसरं काय नाही माहिती. तिथे रूम राहायचा विचार करतोय. आता इथे बाहेर 3 डिग्री आहे टेम्परेचर. हे गेस्ट हाऊस आहे. आम्ही इथे थांबलोय आणि गाडी इथे लावली. कारण आता रात्री शोधण्यामध्ये काही अर्थ नाही की इकडे पळा तिकडे पळा. टेम्परेचर पण सॉलिड डाऊन होते थपाथप एकदम. मगाशी 6 डिग्री होतं, आता डायरेक्ट 3 वर आला आहे. आणि खाली आता मायनस, त्या दिवशी मी चेक केलं होतं तर 7, 8, 9 पण जातं. मायनस नाही ना, सॉलिड थंडी वाटते. चला आजच्या दिवसाची व्लॉगिंग इकडे संपवू. शुभरात्र सगळ्यांना. शुभ दीपावली. आमची दीपावली तर आज इकडेच या गेस्ट हाऊसमध्ये. आणि उद्या निघू आपण कोंझुम पास थ्रू मनालीमध्ये. बाय बाय.